मूर्ती। सर्वप्रथम श्री वसंत एज्युकेशन सोसायटी यांनी आयोजित केलेलं ॲन्युअल फंक्शनसाठी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। संस्थापक, स्टाफ, टीचर्स आणि उपस्थित पॅरेंट्स आणि सगळे स्टुडंट्स यांचं मी स्वागत करतो। गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाचं, मला वाटतं शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे, काय वेगळी सांगायची गरज नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं। तर तसंच आज या शाळेच्या मार्फत 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडवण्याचं काम सर करत आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। परंतु आज त्यांचा जो वसा आहे तो असाच पुढे राहू दे हीच मी श्रींचरणी प्रार्थना करतो। आणि आज हे जे चिमुकले आहे, आज मी 27 वर्षाचा आहे आणि मी आज नगरसेवक म्हणून तुमच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेलो आहे। तर मला वाटतं चांगली शिकलेली लोक जेव्हा पुढे येतात तेव्हा समाजात बदल घडतं। आणि या समोर बसलेले माझे आई बहिणी आहे आणि जे स्टुडंट्स आहे, मी त्यांना हेच बोलेल की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि तुमच्यामधूनच पुढे आपल्याला स्पोर्ट्समॅन पाहिजे, आपल्याला डॉक्टर पाहिजे, वकील पाहिजे, आपल्याला विविध क्षेत्रात जे चांगलं काम करणारी लोक पाहिजे। कारण की समाज एकट्या माणसाकडून घडत नसतो, समाज सगळे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज घडतो। आणि ही जबाबदारी आता तुमच्या पॅरेंट्सवर आहे की आपल्या मुलांना कुठल्या दिशेने जाणार। आज आपल्याला इथे चांगलं शाळा एक उपलब्ध आहे, परंतु या पोरांसाठी, या पोरांच्या भविष्यासाठी चांगल्या सुविधा इथे मिळायला पाहिजे। त्यांच्यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे की जसं ज्या प्रकारे चिंचपाड्याचं भविष्याचे मुलं आहेत, तसाच चिंचपाडा पण यांच्यासाठी तयार झाला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, हीच ग्वाही देतो तुम्हाला। आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलायचा संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा।